नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कलिंगड पिकावरून येलो मोजेक आणि करपा रोग याचं 100% नियंत्रण कसं करायचं याची माहिती देणार आहे. हा बघू शकता माझा हा प्लॉट पूर्ण 35 दिवसांचा आता झालेले आहे. याच्या तण्या काढून आणि मी 30व्या दिवशी याच्यावर मी मर रोगाचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर माझ्या आहे. मी तर तुम्हाला 30 दिवसापूर्वी 30 दिवसांची रोपं झाल्यानंतर 5 दिवसापूर्वी हा व्हिडिओ चॅनलवर लोड करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्या पिकामध्ये मी तुम्हाला मर रोगाचा व्हिडिओ बनवून दिला. तुम्ही त्याची ड्रिचिंगसुद्धा केली. आता तुमची रोपंही मरणार नाही, परंतु आपल्या भाजीपाला पिकावर, कलिंगड पिकावर असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत असतात. आता तुम्ही नुसता मर रोग कंट्रोल करून काय तुम्हाला उत्पादन भेटेल असं मुळीच नसते मित्रांनो. लक्षात ठेवा, आपल्या पिकावर करपा रोग, येलो मोजेक याचं कंट्रोल करणं अति महत्त्वाचं असतं आहे. नाहीतर ताना आपले पूर्ण पिवळे पडत जातात. त्याच्यानंतर आपल्या पिकावर गोंड्या व्हायरस थिप्समुळे येतो, त्याचं कंट्रोल करावं लागतं आहे. आता तो गोंड्या व्हायरस जर आला तर आपली फळं ही वाकडी आणि कडक आणि तिथं फाटूनच जातात. ती काय राहत नाही, कडक फळं होतात. कारण त्या फळांना जीवनसत्व भेटत नाही म्हणून ती कडक होतात आणि ती फाटून जातात. आपली हार्वेस्टिंगच्या वेळी त्यांचा काहीच उपयोग होत नाही. ती पूर्ण फाटून जातात आणि त्याच्यावर चठ्ठे पडलेले असतात. काळे, सफेद, भांडे अशा प्रकारचे चठ्ठे पडलेले असतात. त्याच्यामुळे ते योग्य नसते. त्याच्यानंतर आपल्या हार्वेस्टिंगच्या 10-15 दिवस अगोदर आपल्या पिकावर माहू, मद्रा मावा हा रोग येत असतो. तर त्याच्यावर पण सुद्धा आपल्याला 100% रिझल्ट आणणं महत्त्वाचं असतं. तेव्हाच आपल्याला शेतीतून आपल्याला उत्पादन भेटत असते. आता तुम्ही आपल्या पिकामधून येलो मोजेक आणि करपा याचं 100% नियंत्रण कसं करू शकता याची तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये देतो. त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझी माहिती तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, हे अलायन्स आहे आणि याच्यामध्ये 11% ॲझोस्ट्रोबिन हा घटक आहे आणि याच्यामध्ये 18.30% टेबुकोनाझोल हा घटक आहे आणि हा रस्ट व काम करतो. हा चांगल्या प्रकारचं काम करतो रस्ट काढण्याचं. येलो मोजेक आणि करपा याच्यावर 100% नियंत्रण आहे आणि त्याच्या जोडीला हे तुम्ही बघू शकता, हे मी सुपीक प्रकारचं टॉनिक घेतलं आहे आणि हे तुम्ही याच्या जोडीला टॉनिक घ्यायचं असते. कारण टेबुकोनाझोल हा घटक हा थोडा हार्ड आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही टॉनिक घ्यायचं. तुम्ही ज्यावेळेस मर रोग कंट्रोल केला त्यावेळेस एक विचार करा की ती रोपं तुमची ही बुरशी रोगामुळं कमजोर होती आणि कमजोर असल्यामुळं त्यांना आता अन्नाची गरज आहे आणि तुम्ही खत तर देणारच आहेत. आता समजा 35 दिवसांनी रोपं झालं, तुमचा दुसरा डोस तर तुमच्या पद्धतीनं लावू शकता. त्याच्यानंतर आता तुम्ही एक वरतून फवारणीमध्ये सुद्धा त्यांना हिरवं येण्यासाठी तुम्हाला हे टॉनिक देणं महत्त्वाचं आहे. या टेबुकोनाझोल घटक अलायन्स घेता त्याच्या जोडीला तुम्ही टॉनिकसुद्धा घ्यायचं असतं. आता याची फवारणी करण्यासाठी 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही अलायन्स हे 20 ml घ्यायचे. 15 लिटर पाण्यासाठी याचा 20 mlचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर टॉनिक हे तुम्ही PGP प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे. PGP आणि PGR असे 2 प्रकारचे टॉनिक 3 प्रकारचे टॉनिक असतात. PGP म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर, म्हणजे रोपांची आपली वाढ मजबूत व्हायला. कारण तुमची रोपं मर रोगामुळं थोडी कमजोर झाली होती. त्यांची वाढ थोडी खुंटली होती आणि तुम्हाला PGP याच्यासाठी घ्यायचं त्याच्यामध्ये का तुमची रोपं आता झपाट्यानं जोरात वाढली पाहिजेत आणि हिरवल आली पाहिजे आणि वेल हे तुमचे मजबूत झाली पाहिजेत. PGR हे भेंडीसाठी शक्यतो वापर करायचा. PGR म्हणजे तुमचं भेंडीचे मधले तोडे हे वाढले पाहिजेत. भेंडी झपाझप पटापट वाढून नाही गेली पाहिजे. म्हणून PGR प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे नैसर्गिक वाढायला रेग्युलर म्हणजे नैसर्गिक वाढायला मदत करते. प्रमोटर म्हणजे वाढ झपाट्याने व्हायला मदत करते PGP. तर याचं 15 लिटर पाण्यासाठी ह्या टॉनिकचा तुम्ही 35 mlचा वापर करा आणि हे अलायन्स आहे याचा तुम्ही 20 mlचा वापर करा आणि तुमची 35व्या दिवशी 32व्या दिवशी ते 2 दिवस मागे पुढे चालते. कारण आपल्याला शेतीमध्ये दुसरी पण कामं असतात. त्याच्यामुळे याचा वापर तुम्ही 2 दिवस मागं पुढं, परंतु कुठलेही औषध लक्षात ठेवा पाणी देऊन वापर करायचा. कारण रोपांना आपण जेव्हा औषध फवारणी करतो तर त्यांना पेलण्याची ताकद असली पाहिजे त्यांच्यामध्ये, म्हणून पाणी देऊन करायचं आणि त्याचे रिझल्ट चांगले येतात आपल्याला. तर तुम्ही याची फवारणी करा टॉनिक घेऊन, त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या प्लॉटला फवारणी करून टाका. परंतु मर रोग नियंत्रण केल्यानंतरच त्याची फवारणी करायची असते, हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याची पूर्ण फवारणी केली का तुमच्या पिकावर करपा आणि येलो मोजेक हे रोग येणार नाही. परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा, येलो मोजेक म्हणजे काय आहे, तुमच्या पानामधील हरितद्रव्य हे कमी होऊन जाते. आता हरितद्रव्य कमी होऊन जाते म्हणजे तुम्ही टॉनिकचा वापर केला तर हिरवल येईल. हिरवल म्हणजे
येईल, पण आपण 15 लिटर पाण्यासाठी फक्त 30-35 ml चा वापर करतो त्याचा. आता तुम्हाला काय हिरवळ काय अतिप्रमाणात येणार नाही, म्हणून तुम्हाला जमिनीमधून खतं पण द्यावी लागतील. कारण त्याची पानामध्ये हरितद्रव्य तयार झालं पाहिजे, रोपं तंदुरुस्त आणि हिरवी राहिली पाहिजेत एकदम. म्हणून तुम्ही खताचा वापर पण करा. त्याच्यानंतर तुम्हाला 40व्या दिवशी तुम्हाला गोंड्या व्हायरस येतो. आपल्या पिकावर बघू शकता हे वेल जे आहेत ना, तुम्ही गोंड्या व्हायरस येऊ नको येऊ, लक्षात ठेवा. येऊ नको येऊ, आपली कामं करत राहायची असतात. वेळेनुसार औषध फवारणी 15-15 दिवसाला, 12-12 दिवसाला या औषध फवारण्या करत राहायच्या आहेत. तरच तुमचा प्लॉट व्यवस्थित राहणार. तुम्ही असा विचार केला का रोग आल्यावरच करू, परंतु तसं नसतंय मित्रांनो. कीटक हे असतात, आपल्या साधारण डोळ्यांना दिसत नाही ते. ते कीटक हे आतून लपून असतात आणि आपण जेव्हा रोपांवर अति त्याचा आघात होतो, रोगाचा संचार होतो आणि आपण त्याच्यावर औषध फवारणी करतो. मग रोपांना त्याचा त्रास तर झालेला असतो. म्हणून तुम्हाला 100% पीक हे भेटणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं 15-15 दिवसाला अदलून-बदलून म्हणजे अशी तुम्ही निरीक्षण करायचं शेतावर कुठल्या प्रकारच्या कीटकांचा अटॅक झालेला आहे ते. पांढरी माशी असते, थ्रिप्स असतो, तुडतुडा वगैरे त्यानुसार ती औषधं मारायची असतात. आता तुम्हाला पुढे याच्यावर पांढरी माशी आणि थ्रिप्सवर काम करायचं आहे. त्यानुसार तुम्ही सोलोमनचा मी पुढचा व्हिडिओ आपला 40व्या दिवशीच्या औषधाची फवारणी करणार आहे, त्याचा व्हिडिओ माझा येणार आहे. माझ्या या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.